झाली आहे का तयारी? उत्साहात तर काय विचारायला नको. लाडक्या भावाला राखी बांधायची आहे, गिफ्ट्स घ्यायचे आहेत, मस्त फोटोज काढायचे आहेत, इंस्टाग्राम रील्स बनवायचे आहेत. यावर्षी ठरवलं की रक्षाबंधनाच्या निमित्ताने काहीतरी हटके असा ऑप्शन चूज केला पाहिजे. बरं, नवीन काहीच शॉपिंग केलेली नाहीये. जे काही आहे ते जे काही ऑप्शन्स अवेलेबल होते माझ्याकडे त्याचंच काहीतरी मिक्स अँड मॅच करून एक कम्प्लीट नवीन लुक हा रेडी केलाय. तर आता मी तयारी ऑलमोस्ट करायला सुरू केलेली आहे. म्हणजे मी माझा मेकअप केलेला आहे, हा असा एक कुर्ती घातलेला आहे, बाकी सगळे ऍक्सेसरीज सुद्धा घातलेले आहेत. तुम्ही माझा हा असा कम्प्लीट लुक बघू शकता फ्रॉम टॉप टू बॉटम, जिकडे मी एक असे गोल्ड टोन वाले असे सँडल्स घातले, जस्ट कमी हिल्स वाले. आणि ही जी काही कुर्ती तुम्ही बघताय ना ती ऍक्च्युली कुर्ती नाहीये, ती ऍक्च्युली कुर्तीतला एक इनर आहे. माझ्याकडे एक लखनवी कुर्ती होती तर त्याच्यातला हा एक इनर आहे, तो मी कुर्ती म्हणून वापरते इकडे. सो त्याच्या बरोबर, कारण प्लेन कलर आहे आणि मला रेड बरोबर थोडंसं कॉम्बिनेशन करायचं होतं, कारण माझा दुपट्टा जो तुम्हाला दाखवणार आहे ना तो थोडासा कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रेड आणि असे म्हणजे बरेच कलर्स आहेत, पण रेड सुद्धा बऱ्यापैकी कलर आहे त्याच्यात. म्हणून मी म्हटलं की रेड लेगिन्स घालूया आपण बॉटम मध्ये, आणि टॉप तर हा असा आपला पूर्ण येलोने कव्हर होतो. थोडंसं कॉन्ट्रास्ट करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी हे असे इयरिंग्स घातलेत, जर तुम्ही बघू शकताय. रेड असे झुमके आहेत हे असे, तर ते मी घातले आणि रिस्ट वॉच घातलाय गोल्डन एका हातात. सो मी असं म्हणू शकते की 50% माझा हा जो लुक आहे तो मी कम्प्लीट केलेला आहे, पण तरी पण 50% अजूनही बाकी आहे. आता तुम्ही म्हणाल की अरे हिचं तर मेकअप झालंय, हेअर झालंय, सगळे ऍक्सेसरीज घालून झाले, कुर्ती पण घालून झाले, परत चप्पल पण घालून झालीये, मग अजून आता हिला काय रेडी व्हायचंय? चला दाखवते आपला मेन विषय. तर हा आहे तो दुपट्टा ज्याच्याबद्दल मी बोलत होते, जसे मी तुम्हाला 2 वेगवेगळे लुक्स करून दाखवणार आहे. सो आता आपण वळतोय आपल्या पहिल्या लुक कडे. हा दुपट्टा म्हणजे तुम्ही असा पण कसाही कॅरी करू शकतात, म्हणजे नॉर्मल करतो तसाही, पण याला थोडंसं हटके आपल्याला बनवायचंय. आता तुम्ही बघू शकता हा दुपट्टा मी पूर्ण असा भरलेला चूज केलेला आहे. त्याच्यावरती असे आरसे आहेत, वर्क आहे बेसिकली त्याच्यावरती असं, आणि म्हणून तो थोडासा हेवी आहे, म्हणजे वजनात सुद्धा तो थोडा हेवी आहे. त्याची अशी छान गोल्डन बॉर्डर आहे. तर आपला पहिला ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये आपण हा असा तुमचा जो दुपट्टा आहे तो तुम्हाला एक टोक हातात असं धरायचं आहे, आणि एक्झॅक्टली त्याचं जे खालचं वेगळं टोक आहे, म्हणजे ही एक एक्झॅक्टली त्याची पॅरलल टोक आहे, हा राईट आहे तर हा लेफ्ट आहे, तर हा आपल्याला सोडायचा आहे. आणि ह्याच्याऐवजी याचा जो खालचा टोक आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आपल्या या पहिल्या टोकाबरोबर. सो बेसिकली आपण हे असं करतोय जॉईन. त्याने काय होतंय, त्याने हे असं एक ट्रायंगल बनतोय या पर्टिक्युलर दुपट्ट्याचा. जर तुम्ही पूर्ण शेप बघितला दुपट्ट्याचा तर तो एक ट्रायंगल मध्ये कन्वर्ट होतोय. सो हे असं आहे. आता ह्याला आपण इकडे पिन लावणार आहोत. जवळच पिन ठेवली आहे, कुठलीही, म्हणजे तुम्ही सिल्वर पिन म्हणा किंवा गोल्डन पिन म्हणा, तर तुम्हाला अशी ही पिन इथे लावायची आहे. मी माझ्या साईडला आतल्या साईडलाही लावते अशी. आणि आपण हे दोन्ही एंड्स जे आहेत ना दुपट्ट्याचे ते आपण लॉक करतोय. आता हे बघा, हे लॉक झालेले आहे. आता जसे हे लॉक होत आहेत आपल्याला हा असा पाठी घ्यायचा आहे आणि हा असा गळ्याभोवती टाकायचा. तुम्ही बघू शकताय हा असा इथे मस्त लॉक झालाय, आणि इथे ना असा केप सारखा लुक देतोय. म्हणजे अगदी आपलं तो केप असतो ना असा, तसा लुक देतोय. ह्याने काय होतंय की तुमचा दुपट्टा इकडे तिकडे हलत सुद्धा नाहीये. एक तर तो ऑलरेडी हेवी आहे, वजन आहे, आणि आता इथे असं पिन लावल्यामुळे तो असा इथे लॉक झालाय, आणि मग म्हणून एक वेगळाच लुक येतोय याला, नेकला बेसिकली. आता तुमचा हा गळा किती ओपन होता आधी, म्हणजे तुम्ही बघितलं ना हा गळा माझा खूप ओपन होता, पण आता त्याला मला दुसरं काहीही वेगळं नेक पीस किंवा काहीच वेगळं घालायची गरज नाहीये, कारण की मी ह्याला असं गळ्याभोवती लॉक केलेलं आहे. पण आपण फक्त एवढंच नाही करणार आहोत. तुमच्याकडे जर एखादा छोटा ब्रोच असेल किंवा कानातलं असेल किंवा लटकन असेल, काही असलं इंटरेस्टिंग असं, तर तुम्ही ते सुद्धा इथे लावू शकता. माझ्याकडे ना ही एक अशी अंगठी होती, मी तुम्हाला दाखवते. ही अशी अंगठी आहे आणि तिला ना मी थोडंसं फाकवलंय,
ती ऍडजस्टेबल आहे, म्हणजे ती काही तुटणार नाहीये, ती ऍडजस्टेबल आहे, म्हणून मग ती मी परत ओरिजिनल शेप मध्ये सुद्धा आणू शकते. तर हिला मी इथे असं लावणार आहे, म्हणजे अडकवणार आहे बेसिकली. आणि आता तुम्ही बघू शकता ही मी अशी इथे अडकवली आहे आणि ती एक्झॅक्टली माझ्या या कानातल्यांच्या या सर्कलला थोडीशी मॅच होते. सो म्हणून हे असं थोडंसं मिक्स अँड मॅच करण्याचा प्रयत्न केलाय. इथे तुम्ही हे अशी ती मी अडकवल्यामुळे काहीतरी एक छोटासा नेकपीसच तो फॉर्म झालाय, कारण की ह्याचं बॉर्डर गोल्डन आहे. ही जी काही मी अंगठी चूज केली आहे ती पण अशी मस्त छान शाईन होते, चमकते आणि कुठेतरी ती माझ्या गळ्याला कम्प्लीट करते, माझ्या आउटफिटला ती कम्प्लीट करते. सो हा आहे आपला पहिला ऑप्शन. तुम्ही ह्याला बोलू शकता केप लुक वाला दुपट्टा, कारण की ह्याच्याने खरंच केप सारखाच लुक येतोय. तो पाठीमागे पूर्णपणे हे असं खालून हे असं पूर्णपणे झाकलेलं आहे. तुम्ही जेव्हा दुपट्टा असा गळ्याभोवती घेता तेव्हा पाठीमागे जनरली तुमच्याकडे 2 दुपट्ट्याचे एंड्स उरतात, पण ह्याच्यात ते शक्य नाहीये, कारण आपण ते दोन्ही एंड्स ना लॉक करून टाकलेलं आहे. सो म्हणून आपल्याला हा असा लुक मिळतोय. सो तुम्ही थोडेसे हे असे म्हणा किंवा पाठीमागून समोर बघताना हे असे वेगवेगळे फोटोज आणि पोजेस वगैरे ट्राय करू शकता. आता आपण ह्याच दुपट्ट्याचा एक वेगळा लुक बघणार आहोत, पण त्यासाठी मी माझा बाकीचा जो काही लुक आहे तो थोडासा चेंज केलेला आहे. म्हणजे सॅन्डल्स तेच आहेत किंवा माझा हा जो कुर्ती आहे तो सुद्धा तोच आहे, फक्त मी माझे थोडे इयरिंग्स चेंज केले, कारण की आताचा जो आपण दुपट्ट्याचा लुक बघतोय ना तो समोरून थोडा हेवी येणार आहे आणि त्याच्यामुळे मी गळ्यात काहीच घालू शकणार नाहीये. फार तर फार एखादी छोटीशी चेन किंवा मंगळसूत्र जर तुम्हाला घालायचं असलं तर ते छान वाटू शकतं, अदरवाईज बाकी कशाची काहीच गरज नाही. आणि म्हणून मी विचार केला की कान आपण थोडेसे झाकले तरी चालेल. आता कान झाकलेत म्हणून मला केस मोकळे सोडायचे नव्हते, म्हणून मी असा छोटासा एक असा आंबाडा करून घेतलाय आणि माझा बाकीचा जो काही लुक आहे तो मी थोडासा चेंज केलेला आहे. नाव आता आपण वळतोय आपल्या 50% रिमेनिंग वाल्या लुक कडे आणि तो आपण आपल्या दुपट्ट्याने करणार आहोत. आता माझा जो हा दुपट्टा आहे तो थोडा हेवी आहे आणि तो थोडा लेंथ मध्ये मोठा सुद्धा आहे, म्हणून मी काय करणार आहे की हे जे टोक आहे आपलं दुपट्ट्याचं हे असं, ह्याला मी एक्झॅक्टली आपल्या ह्या दुपट्ट्याच्या जो त्याच्या एक्झॅक्टली लेफ्ट वाला जे टोक आहे, म्हणजे हे आहे आपलं राईट टोक आणि हे आहे आपलं लेफ्ट टोक. आता ह्या दोघांची मी गाठ बांधणार आहे. हे असं थोडासा हेवी आहे, थोडा मोठा आहे आणि म्हणून लेंथ मध्ये पण खूप मोठा आहे हा, म्हणून मी म्हटलं की पिन वगैरे करण्यापेक्षा मी गाठ बांधून टाकते. तुमचे दुपट्टे छोटे असले तर तुम्ही पिन घालू शकता. आता आपल्याला ह्याला आपल्या लेफ्ट खांद्यावरती, डाव्या खांद्यावरती आपल्याला ह्याला सोडायचं. हे असं क्रॉस. ही जी गाठ आहे ती तुम्ही थोडी वर नेली तरी चालेल, म्हणजे दिसणार नाही आणि साधारणपणे ह्याचा हा असा लुक येतोय. तुम्ही कम्प्लिटली ऍडजस्टंट असं या दुपट्ट्याला सोडलेलं आहे. ह्याचे थोडेसे प्लीट्स तुम्ही छानपैकी अरेंज करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही या प्लीट्स ना सुद्धा पिन मारू शकता ही अशी, म्हणजे ते थोडेसे स्टेबल राहतील. सो हा आहे तुमचा दुपट्ट्याचा दुसरा लुक, पण ह्याला थोडंसं एक फायनल फिनिश देण्यासाठी मी एक बेल्ट लावणार आहे. तर माझ्याकडे हा असा अडकवणारा बेल्ट आहे, म्हणजे मी असे बेल्ट बऱ्याच माझ्या आउटफिट्सवर वापरलेले आहेत माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये. तर तुम्ही बघत राहा माझे व्हिडिओज, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल मी कुठले कुठले बेल्ट वापरले. हा असा ब्राऊन शेड मध्ये आहे, त्याला थोडीशी अशी ही गोल्डन हँडल आहे या बेल्टला, हे असं समोर. सो म्हणून मी विचार केला की आपण तसंही सगळं गोल्डन आउटफिट आहे, म्हणजे गोल्डन टोन आहे एकंदरीत जो लुक आहे आपल्या आउटफिटचा. सो हा असा तुम्ही लावू शकता. सो हा आहे आपला फायनल लुक. मी तुम्हाला एकदा फुल लुक दाखवते. हा असा सो या दुपट्ट्याने आपण आज 2 वेगवेगळ्या प्रकारचे लुक्स बघितलेले आहेत. एक होता जो तुम्ही गळ्याभोवती लावू शकता आणि एक आहे तो तुम्ही असा छान पल्लू सारखा घेऊ शकता. म्हणजे
जर तुम्ही बघितलं तर हा असा गुजराती पल्लूच दिसतोय एकंदरीत समोर, पण एवढाच फक्त डिफरन्स आहे की हा खाली सुद्धा असा जातोय बऱ्यापैकी. बरं, आता ह्याच्यामध्ये फक्त एकच टिप आहे की ह्या पर्टिक्युलर लुक मध्ये चालताना तुम्ही थोडंसं सांभाळून, कारण की जर तुमचा दुपट्टा हा माझ्यासारखा असा मोठा असेल आणि हेवी असेल, म्हणजे त्याच्यावर हे वर्क केलेलं आहे म्हणून तो त्याचं वजन आहे थोडंसं, तर तो खूप असा खाली पडतोय आणि खाली लोळण्याचे चान्सेस सुद्धा हे असे असू शकतात. हे बघा, हे असे. म्हणून तुम्ही चालताना थोडं सांभाळून, हवं तर तुम्ही हा दुपट्टा थोडस राईटने हातात घेऊन सुद्धा चालू शकता, म्हणजे तुम्ही धडपडणार नाही, कुठे अडकणार नाही तुम्ही आणि पडणार नाही कुठे. सो हे प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यावे लागतील. अदरवाइज लुक तर 100% जस्टिस देतोय. तर मंडळी, अशा प्रकारे आपण बघितलं की प्रत्येक ओकेजन साठी एक नवीन आउटफिट असायला हवा किंवा एखाद्या नवीन आउटफिटची शॉपिंग करायला हवी असं काहीच नसतं. तुमच्याकडे जे आहे ना अवेलेबल तुमच्या वॉर्डरोब मध्ये, मग ते कुठल्याही प्रकारात असो, वेस्टर्न असो, ट्रेडिशनल असो. आता इथे आपण रक्षाबंधनाचं म्हणत होतो म्हटल्यावरती ट्रेडिशनल आउटफिट्स मध्ये तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर व्हरायटी असणार आहे. तर त्यातलंच काहीतरी मिक्स अँड मॅच करून तुम्ही एक कम्प्लीट नवीन लुक तयार करू शकता. तर हे असं. आणि मी माझ्या YouTube चॅनलवर रुचारण्य फॅशन अँड लाईफस्टाईल हे असंच वेगवेगळं कॉन्टेंट घेऊन येत असते. म्हणजे अगदी ते वेस्टर्न आउटफिट्स असो किंवा ऑफिसचे फॉर्मल वेअर असो किंवा पंजाबी ड्रेस, कुर्ती किंवा घरातले कपडे किंवा साडी असो, हे अशी व्हरायटी आणि रेंज मी अशी घेऊन येत असते तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला सुद्धा असंच वाटेल की अरे ही आपल्यातलीच आहे एक. तर तुम्हाला हा जुगाडू का होईना पण हटके ऑप्शन आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा ज्यांनी नाही केलेलं आहे. आपण भेटणारच आहोत लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि परत एकदा हॅपी रक्षाबंधन.